जनजाती कल्याण आश्रम महाराष्ट्र जनजाती कल्याण आश्रम शिक्षा आयाम अंतर्गत नाशिक जिल्हा पेठ तालुक्यातील फणसपाडा येथे स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना UPSC, MPSC, IPSC स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके देऊन फणसपाडा वाचनालय उद्घाटन सोहळा संपन्न झालाय। कार्यक्रमाची सुरुवात गावातील सर्व युवक युवती व ग्रामस्थांनी मंदिरातून ग्रंथ व पुस्तके हातात घेऊन भजन, अभंग, गवळणी, टाळ मृदुंगाच्या गजरात गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर सर्व पुस्तकांचे व वाचनालयाचे उद्घाटन माननीय श्री शरदजी शेळके, जनजाती कल्याण आश्रम महाराष्ट्र प्रांत सचिव यांच्या हस्ते करण्यात आले। ग्रामस्थांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळेस या जगामध्ये ज्ञान इतके सुंदर आणि पवित्र अशी दुसरी कुठलीच गोष्ट नाही। ज्ञान ही अशी गोष्ट आहे की जी वाटल्याने कमी होत नाही, उलट वाढते। माणसाला असं पवित्र ज्ञान विविध पुस्तकांच्या माध्यमातून मिळते। त्यापैकी सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे ग्रंथालय किंवा वाचनालय हे आहे। वाचाल तर वाचाल हा विचार आपण लहानपणापासून ऐकला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जीवनात वाचनाचे महत्त्व पटवून दिले आहे। आपल्या जीवनात वाचनाला खूप महत्त्व आहे। नियमित येणारे वर्तमानपत्र, गोष्टींची पुस्तके, कादंबऱ्या, ग्रंथ, साप्ताहिके अशा अनेक गोष्टींचे वाचन आपण करू शकतो। तसेच अभ्यासासाठी जे काही पुस्तक आवश्यक आहे ते कल्याण आश्रमच्या माध्यमातून पूर्तता करू। मात्र गावाने एकत्र येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत राहा। या वाचनालयाचे मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांना व कोपुर्ली पंचकृषीतील युवकांना पुढील पिढीला उपयुक्त ठरणार आहे व स्पर्धा परीक्षासाठी विद्यार्थी अभ्यास करत आहे त्यांनी मन लावून अभ्यास करा आणि खूप शिका, शिक्षण सोडून देऊ नये। सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि एकीने काम करा असे प्रतिपादन जनजाती कल्याण आश्रम पश्चिम महाराष्ट्र प्रांत सचिव श्री शरदजी शेळके यांनी केले। यावेळेस जनजाती कल्याण आश्रम पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघटन मंत्री जयरामजी चौधरी, नाशिक जिल्हा संघटन मंत्री शिवदास पाडवी, पेठ तालुका अध्यक्ष श्री दौलत देशमुख, पेठ तालुका सहसचिव श्री कैलास गारे, श्री एकनाथ चौधरी, श्री पद्माकर पवार, वरिष्ठ कार्यकर्ते श्री रामदास वाघरे, श्री प्रल्हाद जाधव, श्री मुरलीधर वाघरे, श्री पोपट दुंदे व गावातील युवक युवती ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मान्यवरांचे परिचय व सूत्रसंचालन श्री गिरीधर भाऊ यांनी केले व आभार श्री विलास राऊत यांनी केले। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी धर्मराज चौधरी, पेठ।